करी पाहुणे रुबरा सोयऱ्या करी पाहुणे रुबरा आणि तो ठोमरा संतान लागी आणि तो ठोमरा संतान लागी गाईची देखोनी बदबदा मारी गाईशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागी घोड्याची चाकरी गोड लागे पुढे पाणी विशेषी नेतसे उदंड पुढे पाणी विशेषी नेतसे उदंड देऊने दिखांड ब्राह्मणांशी देऊने दिखांड ब्राह्मणांशी पाहिलेच्या गोता आवडीने पोसी पाहिलेच्या गोता आवडीने पोची माता पितयांशी दवडोनी माता पितयांशी दवडोनी गाईशी देखोनी बदबदा मारी गाईशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुंगा तोंडावरी म्हणे त्याच्या तुंगा तोंडावरी जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया गाईशी देखोनी बदबदा मारी गाईशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंग आणि अभंगाचं चौथं चरण चालू आहे. हा चरणी अभंग आहे. चौथं चरण चालू आहे. बाईलेच्या गोता आवडीने पोशी. कामर माणूस त्याला कळत नाही महाराज ते वागायचं म्हणून बायकोच्या गोताला पोचतोय आणि माता पित्यांशी दवडवणे म्हणजे मायबापाला तेवढीच आहे असं असं आणि असा वागत असेल तर पामळ कारण कोणीतरी संशय उपस्थित करतात की पितळ घालण्यामध्ये पुण्य लागत नाही असं जे म्हणलो ते कोण माने का कोण कोणीतरी कृष्ण उपदेश रामून घेता तूच खेळतात कर्तव्य वागा ते परमार्थ नाही त्याला म्हणतात ते कर्तव्यच आहे कर्तव्य आणि कर्तव्य दृष्टीनं जर केलं असेल तर कर्तव्याचं पुण्य लागत नसते कधीच नाही प्रवृत्ती वाक्य कोणती वाक्य असतं जसं शास्त्रामध्ये आई बाप आचार्य अतिथी देव सांगितले की नाही हा ते देवाचं प्रतीक आहे वागा देव परब्रह्म वेगळं लक्षात आलं की नाही म्हणूनच आर्य समाज म्हणतात देव गुरु आहे पण गुरुदेव होत नाही लक्षात आलं त्यांचं बोलणं खरं आहे ना ते त्यांना हे कळत नाही देव गुरु आहे ब्रह्मांडाचा नायक सगळ्या जगाचा कोण आहे गुरु आहे पण गुरुदेव होत नाही याचा अर्थ गुरुच्या शरीराला देव म्हणतो स्वरूपाला देव म्हणतो गुरुचं स्वरूप परब्रह्म गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आणि तस्मै श्री गुरवे नमः किंवा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम हा काय गगनसदृश्यम तत्त्वमस्यादि हा लक्ष्यम एकम नित्यम विमलमचरम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणातीतम सद्गुरुं तन्नमामि हे सगळं जे वर्णन आहे स्वरूपाचं का शरीराचं माय असो बाप असो गुरु असो अतिथी असो वेदामध्ये हे देव सांगितले शरीराला देव नाही सांगितलं त्यांनी मग कोणाला देव सांगितले इतकंच काय रामकृष्ण असतील रामकृष्ण ते सुद्धा शरीराला देव नाही त्यांच्या शरीराला देवत्व नाही त्यांच्या स्वरूपालाच देवत्व खरा खरा निर्णय जर करायचा असेल तर म्हणून हे प्रतीक आहे देवाचे काय आहे प्रतीक आहे आणि यांची सेवा करणं जरूर आणि उसनवारी आहे त्याच्यात उपकार नाहीच काय उपकार आहे सांगा बाबा घरच्या वडिलांना आईला सांभाळण्यात तुमचा उपकार काय त्यांचा उपकार केला पाहिजे काहीच उपकार नाही केला
त्यांनी तुम्हाला लहानपणी केलं होतं ते उसनवारी पैकी लक्षात आलं की नाही? तुम्हाला लहानाचं मोठं केलं होतं की नाही? पोटात गर्भधारणा केली होती की नाही? मला त्यात गुळमूत झोपलं की नाही? मग त्यांनी संडास आपली काढली की नाही लहानपणी? का नाही काढली? आपण रांगत असतो ज्या वेळेला त्यावेळेला आपण कुठे हागलो असतो की नाही? बरोबरच गेलो संडासला शौचालयात, त्याला कळतच नाही त्या लेकराला तिथपर्यंत जायचं. मग तिथे बाळा त्या थाकते, पुन्हा रांगोळ आल्यावर तिथं वाट्यावर थाकते. असं कुठेही संडास करते, फक्त एवढंच आहे त्याचं कौतुक वाटतंय. आणि म्हातारीची किसन येते काय म्हातारी लेकरू सारखंच का वेगळं नाही कोणाचे आलो हो. आता तुम्ही आम्ही म्हातारी झालोच की भाई, आता कळलं तुम्हाला बी आता नाही आपल्याला कळतंय ना. आता लेकरू रांगत आहे काय ते म्हातारा तुमचं म्हणणं होतं काळच हे निकम त्यांच्यावर त्याला गुडघ्यात चालायला गेले की मागून मागून खरंच फरकू लागलं ते हे आपलं काळ म्हातार लय झालं पान मागून परेशान ते गुडघी गेले आणि मागून मागून तो उठायच येत नव्हतं. ते रांगू लागलं चढू लागला असं आणि त्या तिथं तर मागून ते असं बसलो बापा ती मांडी घालून ते तसंच होतं बघा वर्ष अशी जी मांडी घातली होती त्यानं ती मांडी अशी करतात नाही ते पुन्हा पाय लांबलेच नाही त्याचे त्याला सवय होती अशी मांडी घालून बसायची आणि ते तसंच बसलो शेवटी तर ते पायच वाकले नाही तसंच मेलं. हे आपलं काळ म्हणतात. एक बार मी विचार होतो तंड्यावर मी रामकृष्ण महाराज काय करायचं? रांगायलो काय म्हणलं? रांगायलो म्हणजे ते त्याचं म्हणणं आलं की महाराज मला चालता ये नाही, घरात जायचं असलं बाहेर यायचं असलं ते रांगत फरकत नाही विलाजच नाही ना महाराज. नाही त्याला विलाज आहे का काही? मग ते रांगणं पण आणि बालपणचं रांगणं पण सारखंच का वेगळं? सारखंच आहे किंवा ते वाट्या वागलं काय हे वाट्या वागलं काय सारखंच का वेगळं? नाही सारखंच आहे की महाराज नाही. मग तुमच्या लेकराचं ते हागलेलं काय वाटतंय? ते लेकरू उरी सांगतंय सारखंच असते प्रेम लावा नाही तुमचं मूर्ख म्हणत लक्ष नाही त्या लेकराची प्रेमानं सांगा उलट टाकते गेले मग काहीच फरक नाही हो, काहीच फरक नाही. मग त्या लहानपणी आपली संडास काढलेली किती लोक आहे ना कोणी नाही काढली कोणाची काढली महाराज 2-4 वर्ष 2 वर्ष तो महाराज संडासला कळतच नाही कुठं कोणालाच कळत नाही आणि त्या 2 वर्षात त्यांनी काढलेली ना. मग आपण मी त्यांच्या शेवटच्या 1-2 वर्षात काढली तर कुठं नुकसान आहे? मग त्याची किसन त्या लेकराचं कौतुक आणि याची त्याला चिडचिड फडफड का तो देत नाही. म्हातारा इथं सांगायले असं करायले तसंच चुकायले असं म्हणते महाराज. आता त्याला उठवणी आल्यावर आवड होते पण मग आता तुम्ही त्या म्हाताऱ्या माणसाची व्यवस्था चांगली आणि करतात काय माणसं व्यवस्था करतात ना त्याची व्यवस्था चांगली करतात महाराज. त्याला मळू देत नाहीत काय नाही घाण होऊ देत नाहीत निर्मळ धुणं हे करणं डोंगण धुतात ते सगळं करतात. मग करणारे बघतो ना महाराज निर्मळ स्वतः पाण्यानं धुणं करणं हे करणं ते करणं व्यवस्थित त्याचे काहीच नाही किसन म्हणत नाहीत. लाज लज्जा नाही त्याची काय लाज आहे? आता त्याला उठवले आले त्याला लाज नाही काय नाही आणि आपण बी लाजायची गरज नाही. आता कुठतरी आहे बघा म्हातारा ते लईच उठवणे आले ते काय नाही त्याची सगळी व्यवस्था ते करते ते लाज लजांना म्हणता सुना कोणी घरचे पोरं ते डोंगण धुते सगळं करते असं मी आता बघितलं कुठतरी ते आहे. तर ते काय नाही मग आता हे केलं मग अशा पद्धतीने केलं आणि ते नटायले करणार नटू देत बरं काय आम्ही असं केलं आम्ही अशी सेवा केली आम्ही अशी सेवा केली म्हणायची गरज नाही. कर्तव्य केले तुम्ही त्याच्यात काय मोठेपणा म्हणायचे लोकांच्या हे करायचे जाहीर तोंडावाटा काढू बी नाही मानतो हे कशाला करायचे त्या गोष्टी करायची गरज काय त्या गोष्टी नाही ते तुम्ही कर्तव्य तुम्ही काय उपकार केला का कोणावर नाही केला उपकार तुमच्यावर त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केले होते आणि तुम्ही त्यांच्यासाठी करणं गरजेचं होतं ते तुम्ही फेराफेरी पिटामपिट झाली याच्यात पुण्य काय तुम्हाला पुण्य अपेक्षा तरी करावी का आणि मोठेपणा तरी कोणी कसा द्यावा विना का हा इतकंच यानं कर्तव्य केलंय पाप लागलं
आणि नाही कर्तव्य केलं पाप लागल्याशिवाय पाप लागलं ना तर काय निर्गुण्यतेचा दोष आला तर काय निर्गुण्य लक्षात आलं की नाही म्हणजे ज्ञान काय अर्जुन म्हणला ना जेतींच्या कृपेला हे जे वरू जेतेची म्हणे विचारू तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे कृतज्ञ कोणता दोष आहे कृतज्ञ की आपल्यावर एखाद्या सद्गुरूनं उपकार करावा श्लोक शिकवावे विद्या शिकवावी ज्ञान संपादन त्यांच्याकडून आपण करावं आणि त्या ज्ञानानं त्यांनाच अडवाडवी किंवा त्यांना त्रास द्यावा की कोणता दोष आला कृतज्ञ कृतज्ञतेचा दोष येऊ नये यासाठी कृतज्ञता असली पाहिजे अंतकरणात आणि ही कृतज्ञता म्हणजे फिट ऑन फिट आहे कृतज्ञता म्हणजे काय फिट ऑन फिट आहे म्हणजे त्यांनी केलं तर आपलं आपण त्यांचं केलं म्हातारपणाला हे असं आणि हे कर्तव्य करण्यामध्ये पुण्य नाही मिळत तरी नाही केल्यावर पाप लागल्याशिवाय हो आता तसंच आहे इथं मग आता ज्याचे आई बाप आहेत त्यानं सांभाळावे सासू सासऱ्याला सांभाळण्याची तुम्हाला गरज त्याच्यात पुन्हा ते सांग सासू सासऱ्याला कोणीच नसेल जर तर हे कोणी आम्हाला देतात याला पोरीशिवाय कोणी मग एखाद्या पोरीनं म्हातारपणा सांभाळा जावयानं असं गृहीत आहे पोरीनं म्हणजे जावयानं पोरगी एकटी काय करेल जावायला आली पाहिजे ना मग त्या कोण्या जावयानं सांभाळा ते प्रश्न आहे पुन्हा जे सगळे जायला खाते ते ना सांभाळा एकाला दिली असेल तर एकानं सांभाळा बरं काही बी जायजात नसू असू एखाद्या सासऱ्याला जायजात असते बी नसते कोणाला रुपया जवळ नाही त्यांच्या तरी पण कर्तव्य की मग म्हणून काल म्हणून तुम्हाला की आपला सासरा बी आपला बापासारखा आहे आणि माय बी आहे सासू माई सारखी आहे आता काय घोर आहे का मग त्यांना केव्हा सांभाळा कोणी नसले त्यांना मुलं नाही कोणी नाही दुसरी मुलगी नाही आपण त्याची खायलो जायजात असं बी नाही काय असं जायजात नसत असली तर त्याच्या नावची होणार त्या मुली पण नका होऊ द्या नसेल तर नका होऊ द्या पण त्यांना सांभाळण्याचं हे कर्तव्य म्हणून करायला हरकत नाही बरोबर आहे की नाही ते करावं लागलं कोणी नसल्या बरी असल्यावर कसं त्याला लेख सगळं आपण इकडे आणून खायचं काय मुळावर हाय का उगच काय नाही ते उगच काहीतरी पण ते नाही ना बायकोचं गणगोत त्याला फार आवडत आहे म्हणजे हा ते उलटा म्हणताय तुझ्या मायबापाची तिकडे व्यवस्था करण्यात बोलते भाऊ असं करायला तसं काय आणि इकडं म्हणला हा सासऱ्याला लय आवड कोणाची पामराची म्हणायलो पामराची मग आता बाहेर सासू सासऱ्याला केव्हा सांभाळावं कोणी नसल्या परी ते सांभाळावं पण आपल्याला सांभाळून का त्याला सांभाळावं हे बोल हा आपल्याला सांभाळून त्याला सांभाळावं पण तिथं तसं नाही हे उखंड्यावर कोण घरचे आणि तिकडे बंगई म्हणजे उलट झालं का सोयीचं झालं पाप लागल का पुणे कसं वाटेल त्याला कोणला हा आणि पुन्हा तिकडे सासू सासरे येते तर हे जे गुरु होते तर कलियुगात तसं सांगितलंय कलियुगातले गुरु कोण सासरा बरं का कोणी महाराज तुम्ही गुरु आहेत त्याच्या नावायचे तुमच्या सल्ल्यानं काम चालतंय नाही करतो तुम्ही ते करावं लागेल कारण का त्याची पोरगी त्यानं आणि खरा विचार केला आणि कलियुगातले सासरे गुरु होतील कलियुगातले सासरे गुरु असतील आणि त्यांच्या सल्ल्यानं व्यवहार चालेल असं पुराणांमध्ये वर्णन बऱ्याच ठिकाणी भविष्यात आलं होतं त्यात भविष्य आहे की नाही सासरा सल्ला देते जावाई ऐकत आहे बिलकुल त्याच्या उंदरीनं पाणी पाहिजे घरच्या म्हाताऱ्याचं काहीच नाही कोणी सुनीताही नाही त्यानं बोलायचं बी नाही त्याचं कळ त्याचं पटत नाही तुझं आणि सासऱ्याचा सल्ला पटते सासऱ्याचा का पुन्हा मेवण्याचा सल्ला पटते तिकडले सल्ले पटते तर तिकडले सल्ले कोणाचे पटत नाही घरच्या भावासंग बुर आणि त्याच्या संग बायकोच्या भावासंग बर कळलं म्हणून कबीर महाराजांना म्हणावं लागलं ते दुनिया उलटी है झूठी संगत मत करना दुनिया उल्टी है झूठी है दुनिया उल्टी है दुनिया दुनिया झूठी है पर काय है ना
हो, आणि मग संगत मत करणार खोटी खोटी संगत करू नको. सगा भाई को बुरा बोले, सगा भाई को सख्या भावाला भांडण करते, त्याचं तोंड बघत नाही, म्हणजे आम्ही तोंड बघत नाही कोणाचं, त्या भावाचं. सगा भाई को बुरा बोले सारे को सन्माना, मेवण्याचा या 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 आदर आदर कुठं नाही हो, सारे को सन्माना. माय बाप तो भीक मागे ससरे को जम खाना. होय कोणी मला तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही लेकीच्या घरी जाऊन बंगईत बसल्यावर तिचा बाप तिकडे काम करायला आणि तुमची पूजा करायला जावाई, त्या शेतातल्या काम करणाऱ्या कसं वाटेल बरं? हे कुठून आलं उपरे वाटल का नाही वाटल? तुम्ही म्हणाय पाहिजे असते सासऱ्यानं, ए बाबा आमच्यापेक्षा निगराणी त्यांची करा. हे भीत असले त्या माहिती आहे आपला जावाय अंतरमध्ये आला आता गौरवच नाही, बरोबर आहे? असे तुम्ही गैरफायदा घेता. हे लेकीचे बाप येतील की नाही गैरफायदा? नाही, असं नाही. आता पाहुण्याचा सन्मानच करावा लागेल. वारे वा, पाहुण्याचा सन्मान, पाहुण्याचा सन्मान. हे कलियुगातले सासू सासरे हे गुरु झालेत, मेहुणे हे गुरु झालेत. हे पामराची व्याख्या आहे. बरं, ही व्याख्या कोणाची आहे? हो, सगा भाई को बुरा बोले साले को सन्माना, माय बाप तो भीक मागे ससरे को जमखाना. जमखाना म्हणजे बंगई बांधली, त्याला सासऱ्याला बंगई बांधली. आणि म्हणून म्हणजे जिथं आपल्या सासू सासऱ्याला कोणी नसेल तर सांभाळायला हरकत नाही. ते जे आपल्या आई बापाला सांभाळून कमीत कमी त्यांच्यासारखं तरी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तो सासऱ्याला द्यायचं नाही. श्रेष्ठ तो कोणला? आपल्या आई बाबाला. असं वागलं तो विषयी, असा वागला तो माणूस कोण झाला? विषयी. आणि सासू सासऱ्याला सन्मान, माय बापाला आणि कचऱ्यात काढलं तर मग मात्र पामर, आणि ह्याच पाप भोगावं असा त्याचा अर्थ आहे. असा त्याचा अर्थ आहे. आणि हे कलियुगातले लोक असे करतात आणि असे वागायला लागलेले. म्हणून ते म्हणले बाईलेच्या गोता आवडीने पोसते. बायकोच्या गोताला आवडीनं पोसते आणि माता पित्यांशी दौडवणे, म्हणजे माय बापाला दौडून लावते, त्यांना सांभाळत नाही, ते जड आलेले असतात. काय गुन्हा आहे ते? हे कलियुगाचा दोष. कलियुगात जास्त असे प्रकार आहेत आणि सध्या तर जास्त झाले, सध्या जास्त झाले. कोण्या मी विचारतोय सासरे माणसायला, राम राम दिसत नसेल, लेख राहतोय 5 लेख आहे त्याला, कुठं लेखी कोण करणार आहे? लेखी. लेखी करताची निगराणी आणि लेख सांभाळीच ना. 4 लेकर आहेत, 4 लेकर असून ते म्हातारा कुठं राहते ते लेखी करत. अशी स्थिती आणि कलियुगात झालेली बरं. कलियुगात हो, त्या दिवशी भेटलं म्हातारा हो त्या गावाला, राम 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 राम. अरे तुम्ही इथं? आता मला वाटलं त्या गावाला कधी ते दिसलं नव्हतं ना. मी कीर्तनला किती दिवसापासून जातो, त्या दिवशी दिसल्यावर माणसाला वाटतं ना. मग हे इतक्या अवस्थेतला म्हातारा माणूस सत्याला आला म्हणावं तर कधी नाहीतर पण दिसलं नाही सत्याला ऐकायला. आज कसं काय घेतला? नाही इथं लेख आहे म्हणले, आणि मी इथंच आहे म्हणले बऱ्याच दिवसात, काही दिवसात असं म्हणू लागलं. मग त्याचा अर्थ हे काय की मग याला घरी सांभाळत नसेल का? अशी परिस्थिती बरी. काय म्हणलो नाही आपण, त्याला फक्त विचारलं तुम्ही इथंच दिसाय, इथं कसं? मला वाटलं हो ते किती दिवसापासून मी जातोय त्या गावाला, हे कधी माणूस दिसला नाही, ऐकायला नाही, कवा नाही. मी सत्याला काय कीर्तन आहेच, कधी दिसला नाही, आज कसं काय दिसला आहे? म्हणून अनोळखी गावात अनोळखी माणूस दिसल्यावर माणूस म्हणतो बर सत्याला आले म्हणावं, तर नाहीतर पणच नाही आले ना, आता लई उतार वयात तरी कशी आले म्हणावं असं मला वाटलं. म्हणून हे म्हणलं मामा इथं सत्याला आले काय नाही म्हणले, इथं मुलगी आहे आणि सध्या इथंच आहे म्हणले. भानगडी करणे नको. कीर्तनाला आपला फटका बांधला होता, फटका बांधून निघालो, कीर्तन केलं, कीर्तन झालं, निघून गेलो, संपलं. महाराज हे काय कलियुग आहे आणि असा वागणारा कोण असतो? पामर. ही पामराची व्याख्या आहे महाराज. आणि पामराची व्याख्या आहे म्हणून तू बायलेच्या गोता आवडीने पोसी आणि माता पित्यांशी जोडली. मायबापाला जोडीते आणि मायबापाचं हे करण्यामध्ये कर्तव्य आहे. कोणी त्याच्या उपकार म्हणू नका. म्हणून एक उदाहरणार्थ
आमचे शास्त्री महाराजांनी दृष्टांत दिला होता, याच्यात उपकार का म्हणू नये. ते म्हणले एक जणाने एक जणाचे पैसे घेतले, व्याजानं म्हणा कसे म्हणा उसने म्हणा काही कार्यासाठी, आणि मग ठरल्याप्रमाणे वर्षाला काही परत द्यायचे जे बोलणं होतं त्याप्रमाणे त्यानं चोख दिली. काय रुपयाला रुपया व्यवस्थित त्याच्या घराला नेऊन दिला. तुमचे पैसे घेऊन दिले, त्यानं घेतले, मोडून टाका माझ्याकडे बातमी टाकली मोडून. हे कोण्या गावात सांगायला मी त्याला 5 लाख रुपये दिले भंडाऱ्याला. किती दिले? 5 लाख दिले, 5 लाख दिले, 5 लाख दिले असं कोणाला सांगायचं. लोकांना वाटलं त्याच्या लग्नाला उपकार केला, काही त्याचं लग्न आलं येणं त्याला उसने दिले, उपकार केला असं नाही तसेच दिले. मग विचारलं तुम्ही भंडारला पैसे दिले म्हणले, भंडारला पैसे कोणापासून म्हणाले कसे आहे त्याची घेतले होते घेतले आणि परत त्याला लग्नाला दिले. हे उपकार का कर्तव्य? याच्यात पुण्य काय लागेल? त्या भंडाऱ्याच्या पोरीचं लग्नाचं पुण्य काय मिळेल तो? हा, काही भंडाऱ्याची बाकी नसताना भंडाऱ्या गरिबीत आला, 5 लाख लग्नाला दिले, त्याचं लग्नाला सारलं, मग मात्र काय लागलं? उपकार झाला आणि त्याच्यात पुण्य तुम्हाला. उपकार बी होत नाही त्याच्यात तर पुण्य मागितलं तर पुण्यात उपकार नाही. पुण्य तरी प्राप्त केलंय की, लक्षात आलं की नाही? पुण्य तरी प्राप्त केलं तरी उपकार कुठे आहे? पुण्य जर मिळवलं असेल तर नाही. उपकार या शब्दाचा अर्थ होत की त्याच्याकडून काहीच मिळावं अशा अपेक्षा नसतं, त्याचं नाव आहे उपकार. माणसं म्हणतात मी गुरुला शरण गेलो, सद्गुरूला बरं म्हणला सद्गुरू, आणि सद्गुरूला सद्गुरूची सेवा सत्शिष्य आणि चांगल्या भावनेनं करतो. गुरुला देव समजून, बाबा म्हणलं गुरुला देव समजून करतो, गुरु ब्रह्मरूप आहेत माझे, हो, आणि अशा भावनेनं सेवा करतो तरी त्याच्यात मुक्तीची अपेक्षा तरी असते. आणि मुक्तीची अपेक्षा असेल तर शरणागती होऊ शकत नाही. शरणागती व्हायला मुक्तीची अपेक्षा सुद्धा करायची नाही. देवाला आपण भक्ती करायची आणि देवाला भक्ती करून काही न मागता मला तूच पाहिजेस. कोण पाहिजे? तू एकाला आवडस. अशी जर सेवा असेल देवाची तर ती देवाची सेवा देव स्वरूप करते. आणि देवाला काही ना काही भक्ती काही दुसरं काही मागितलं तर शरणागती नाही ठरत, कारण काय त्याच्यापासून वेगळा राहतो, त्या देवापासून वेगळा उपास्य उपासक भाव असा सिद्ध राहतो, शिल्लक राहतो. आणि हे शिल्लक राहायचा नसेल, राहू द्यायचा नसेल जर तर तुम्ही तर स्वरूप व्हायचं असेल तर ती शरणागती. त्याचं नाव आहे शरणागती. शरणागती त्याचंच नाव आहे की तत्स्वरूप झाला पाहिजे. म्हणजे त्या जे शरण्य काय जो परमात्मा आणि तसा हा शरणागत शरण्यरूप झाला पाहिजे. आणि अशी शरणरूप होणं हीच खरी शरणागती आहे असा त्यातला अर्थ. कळलं? हो. आणि सद्गुरूची म्हणून तर आहे एक गुरु आणि त्या शिष्य अधिकारी गुरु होते आणि शिष्य मागे लागला, मला तुम्हाला गुरु करून घ्यायचे, तुम्हाला गुरु करून घ्यायचे, तुम्हाला गुरु. ते म्हणजे बाबा मी तुझा गुरु होणार नाही, नादी लागू नको, मला याची गरज नाही, या भानगडीत मी पडत नाही, तुम्हाला नादी लागू नको. नाही, त्यांनी स्वीकार करून घेतला, नाहीच करून घेतला स्वीकार. ते म्हणजे पुन्हा आणखीन ते यायचं नाही, मला तुमच्या गुरु करायचाच नाही, तुम्हीच गुरु करायचं. त्याचा हट्ट. ते म्हणजे मला गुरु करायचं नको, नादी लागू. माझ्या स्वप्नात आलो रात्री तू फलाण्या गुरुला शरण जाय, जे तुझे गुरु आहेत काय जन्मात. म्हणजे हे ना लबाड हांडी थाप कोणी गुरु. आणि ते चांगले महाराज होते. त्याच्या कृषाला त्याला धाड गेलं तिकडं. त्याने जरा गुरुत्वाचा भूषण मिरवायचा नाद असेल, त्याने ह्याचा स्वीकार करून घेतला. आणि त्याला मंत्र पिंत्र काय द्यायचा दिला, नारळ पाणी दिला, अमुक तमुक घातली, मारपीट झाली. आता हे गुरु आणि हे शिष्य. कालांतरानं त्याच्याकडून काही प्राप्ती व्हायला गेली, पुन्हा त्याला स्या येऊ लागली. शिष्य का म्हणला, मला तुम्ही तुमच्या स्वप्नात आले गेलताचे गुरु पहिल्या जन्मातले लय ते भामटाय म्हणले. कुठे येऊन म्हणाले? महाराजाकडे. हा, चांगला नाही म्हणले ते, असं आहे तसं आहे. वर्षाच्या वर्षाला पुन्हा स्या येऊ लागलं. ते म्हणले ह्याच्यामुळे शरण तुला मी शिष्य करून घेतलं नाही,
म्हणजे तुला आणखीन गुरु करण्याची लायकी तुझ्यात आली नाही, म्हणजे तू शिष्य होण्याचा आणखीन लायकीचा नाही. गुरुचे गुणदोष पाहतोस, ही तुझ्यात लायकी नव्हती म्हणून तुला मी शिष्य करून घेतलं नाही बा. त्यामुळे तुला छिडकारलं, तुझी परीक्षा होईल. तुला आणखीन लायकी नाही, उग भक्ती करीत राह. देवाची भक्ती कर. ज्ञानोबारायांना तुकाराम महाराजांना गुरु मान आणि त्यांना गुरु मानून चलू दे आपला पारमार्थ. केव्हा तरी चित्त शुद्ध झाल्यावर तशी लायकी तुला येईल आणि त्यावेळेस कोण्या गुरुला शरण जाशील त्यावेळेस ते सद्गुरू तुला मुक्त. या जन्मात तू मुक्त होऊ शकत याची लायकीच नाही ना. शिष्यत्वाची लायकी खायली की नाही संतोषराव का कसं. आणि बरेच गुरु करून शाळेत नाहीत का गुरुला फसते माणूस. कळायला पाहिजे की नाही आपली लायकी की आपण साधारण कुठे संपन्न. मी मागे सांगितलंय तुम्हाला ऋतू चाला नाही तर नवरा कशाला करत बसायचे. लक्षात आलं की नाही बोललेलं. तुमचा अधिकारच शिष्यत्वाचा तयार नाही तर गुरुकर कशाला. हा कबीर महाराज रामानंद स्वामी ही जोडी आहे. कबीर महाराज आणि रामानंद स्वामीची जोडीच आहे. कशी जोडी आहे. अहो कबीर महाराज मुसलमान म्हणून जन्माला आले. रामानंद ब्राह्मण आणि संन्यासी. बरं काय. आता त्याच्यावर काही वाद येत. विठ्ठलपंतांचे गुरु रामानंद तेच कबीराचे गुरु का अशी काही आणखीन आमच्या संप्रदायात थोडी वाद आहेत बरं का. आणखीन त्याच्यात कसे त्यांचा काल यांचा काल असे मिळतात. मी खूप चिंतन जुन्या म्हणजे खूप डिक्शनरी ग्रंथाचं चिंतन करतोय. हो याच्या वादविवाद आहेत काही मिटले का नाही हे खूप. कारण काय समोरचा जर आपल्याला वादी प्रतिवादी जरा गचीला धरण्याचा अभ्यासक असतात बरं. हे झालं होय वेदांत तत्वाचा अभ्यास तर असावाच महाराजाला पण कथेचा अभ्यास असावी नाही भाऊ. साखरे महाराजांसारख्या दाढीवाल्याला सुद्धा एक दोन माया देखत म्हणला होता. आता दाढीवाला दाढीवाले साखरे महाराज कथेत बी हुशार होते बरं काय. वेदांतात तेवढे कमी पण कथेत बी चांगले होते. कथेत म्हणजे इतिहासात फार ते हुशार होते. त्यांना एक जण आला माया देखतची गोष्ट. त्यांचा अधिकारी ती बी आला. मी लहान होतो. शास्त्री महाराजांमुळे गेलो 50 शास्त्री मोठे आणि मग शास्त्री महाराज बसले होते ते बसले होते. साखरे संप्रदायाचे असल्यामुळं 15 शास्त्र ते मानित होते. कोण ते एक बार काय झालं आळंदीला साखरे शास्त्री महाराज मला म्हणले ना त्याला ते थकलेले होते आणि तेवढं म्हणजे चालता येत होतं पण जरा हातात धरायला उतरतानी कुठं गटार फटार असल्यावर ते असं. मग मला म्हणले आज साधक आश्रमात जायचे आपण दोघं जण जाऊ. तर आम्ही पाला उतरत होतो सागरबाचे. ते सागरबा उकडी कर रंगनाथबा उकडी कर त्याचे पाल डोंगराकून होते कोणा आळंदीच्या डोंगराकून ते वडगावचा म्हातारा मिळतो माळी ते किसनाकडे जायचे. किसनाकडे किसन मला किसन म्हणत होते. किसनाकडे जायचे साधक आश्रमात आपण दुपारून जाऊ 2 वाजता. मग गेलो आम्ही दोघं. त्याचा दंडा आपण डाजवून घेऊन गेलो. निराशाचा दंडा सोडला. ते बोटं हे ठेवले व्यवस्थित. ते स्टेजवर प्रवचन चालू होतं. कोणाचं नेमकं सुरू झालं ठाकरे माणसं प्रवचन चालू होतं स्टेजवर आणि माणसं बसलेली खूप होती पब्लिक प्रवचन करू. त्याच्यात आम्ही दिसलो ते शास्त्री महाराज. मला कोण ओळखायला ते शास्त्री महाराज दिसल्यावर केसर महाराज लांबूनच म्हणले त्याला मध्ये आवाज येते ना आणा उकळीकरांना शास्त्री महाराजांना उकळीकर शास्त्री महाराजांना आणावर स्टेजवर असं म्हणले. मला बरोबर मग डायरेक्ट स्टेजवर नाही आणि त्या स्टेजवर बसण्याचा मान त्याच्यामुळं मला म्हणजे उसासंग येरांडाला पाणी मिळालं. मग काय म्हणले ते करा म्हणले महाराज प्रवचन तुम्ही. आज किसन तुझं ऐकाय आलो मी. माझं प्रवचन करायला नाही आलो मी. तुझं ऐकाय आलोय तू सांग. मुद्दाम ह्या पोराला घेऊन आलो तू सांग. नाही म्हणले आता तुम्हीच सांगा म्हणले. तुम्ही आमच्या गुरुचे बरं काय शिष्य म्हणजेच दादांचे शिष्य आहेत तुम्ही. आम्हाला गुरुस्थानी आहे. तुम्ही सांगा मी ऐकतो. त्याला बसलो प्रवचन करायला ते ऐकायला तिथली गोष्ट सांगायला तुम्हाला. त्याच्यात ते प्रवचन हे झालं सगळं झालं. सगळं झाल्यावर मग बैठक गोष्टी त्याच्यात ती काला वाजू सगळ्यात महाराज कोणतरी साखरेबाच्या बराबरीचा कोणी असं आणि सांग बरं ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आतेगावच्या काळांनीचा हे त्याला पाहिजे होतं. काय पाहिजे होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आतेगावचा का आळंदी सांग.
लय म्हणतोच की इतिहासात प्रसिद्ध आहे, मी व्याख्यानामध्ये प्रसिद्ध आहे, कथेमध्ये तुला अभ्यास आहे, सांग बघ. किसन महाराज म्हणले बाबा याच्यावर आणखीन वाद आहे, आणखीन वादाचा निर्णय लागला नाही. मग या म्हणलं बाबा की चांगले चांगले माणसाचं म्हणलं धरतेच कोणीतरी, मग आपण अभ्यास याचा केला पाहिजे, चरित्राचा अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून चरित्राच्या अभ्यासामध्ये आता त्या रामानंदाबद्दल आणि कबीर महाराजांच्या गुरुबद्दल, मग तेच म्हणजे जे विठ्ठलपंतांचे गुरु रामानंद तेच कबीर महाराजांचे गुरु का, याच्यावर थोडीशी संदिग्धता आहे. आता एवढं खरंय, कबीरांचे गुरु रामानंद ते शैना महाराजांचे गुरु रामानंद आणि तेच रोहिदास मराठी गुरु रामानंद. विठ्ठलपंतांचे त्यांचे एकच की दोन, याच्यावर संदिग्धता आहे, पण या तिघावर संदिग्धता करायची गरज नाही. रामानंद बरं काय, त्यांचे शिष्य वारकाचा शैना महाराज वारिके, ब्राह्मणाचा आपलं हे मुसलमानाचा कबीर, बरोबर आहे, आणि सांभाराचा रोहिदास, बरं काय. हे तीन शिष्य कोणाचे? रामानंद. कारण का कबीर महाराज स्वतः म्हणलेले त्या दोह्यामध्ये, रामानंद की कृपा भई, माझ्या कोणाची कृपा झाली? हिंदी भाषेत कृपा म्हणतात, आपण कृपा म्हणतो ना, तर ते रामानंद की कृपा भई म्हणजे माझ्यावर रामानंदाची कृपा हे सिद्ध आहे. आणि भक्ती विजयात तिथे 6 वर्णन आलेले. भक्ती विजयातले करते म्हणते कोण? महिपती महाराज. ते महिपती महाराजांना ग्रंथ चरित्राबद्दल काही प्रमाणभूत मानतो आपण का जुने होऊन गेले म्हणून त्यांची कथा सांगायची असेल तर महिपती बुवाची कथा प्रमाणभूत मानूया. महिपती महाराज संप्रदायाचे आणि संत चरित्रकार आहेत असं थोडं मान्य केले आणि बिचाऱ्यानं बऱ्याच संतांचं वर्णन भक्ती विजयात असो. ते आता ते रामानंद स्वामीकडे शरण गेले. कोण? कबीर. आणि कबीर जाऊन म्हणले रामानंदांना, महाराज मला तुम्हाला गुरु करून घ्यायचे, तुम्ही मला अनुग्रह द्या. ते म्हणले तू मुसलमान आहे, मी ब्राह्मण आहे आणि मुसलमानाला मी अनुग्रह करीत नाही. ते म्हणजे महाराज मला तुमच्याशिवाय कोणी गुरु करायचा? ते हटाला म्हणजे श्रद्धा, मला गुरु करायचे तर तुम्हीच, दुसरे करायचे नाही. अजिबात नाही म्हणले. नावच काढू नको, कोणाला उपदेश द्यायला का मी रिकामा आहे का काय? मला अधिकारीच लागतो उपदेश, मी तुला उपदेश करणार नाही. हे नाही ते हो, हे नाही ते हो. आणखीन पुन्हा यायचं काय म्हणा महाराज मला अनुग्रह द्या, हे नाही म्हणायचे. असे बरेच दिवस गेले. त्यांनी एक डोक्यात विचार केला, हे असा अनुग्रह करीत नाही आपल्याला, आपण करून घेऊ. मग कसं? श्रद्धा. मला तर रामानंदाशिवाय गुरु करायचा. रामानंद स्वामी रोज आंघोळीला 4 वाजता जात होते आपल्या काशीला, गंगेला. काशीत राहत होते ते दोन्ही काशीतलेच आहेत ना. ते लहरतारा गाव आहे त्याच, आणि यांचं तेच काशी लहरतारा जवळजवळ असा गल्ली झाली. ती लय अंतर नाही, एवढं नरवड एवढं असं, कोटाळा एवढं एवढं असं, काशी मोठी गल्ली झाली. काशीतली गल्ली झाली लहरतारा. मग ते गंगा, मोठी गंगा उत्तर वाहिनी आपली गंगा माय, तुम्ही ते काशीला पाहिजे. 40 फूट पाणी उन्हाळ्यात. त्या माठावरून ते गंगेचा रस्ता होता. त्या रस्त्यात येईन संध्याकाळी खड्डा खणला कोणी, कबीर महाराजांनी. असा खड्डा खणला की आपल्याला बसण्या इतका, म्हणजे समजा की 2.5 फूट खोट, 2-2.5 फूट खोट आणि 2-3 फुटाचा असा, आणि तितकं. आणि खड्डा खणला आणि त्याच्यात फोडून घेतलं, गळ्यापासून माकडं टाकून घेतलं. तितकं बेताने खणला नाही, इतकंच ओरडलं एवढं असं, आणि त्याच्यात बसली खड्ड्यात. केव्हा? 4 वाजता. ते 4 वाजता येतात ना महाराज आंघोळीला, त्याच्या अगोदर खड्ड्यात बसले. आता रात्रच्या अंधार पहिले काही उजेड होते का बॅटऱ्या होत्या का काय बोंबलायला, पायानं आपलं झडक जायचं त्या वाटणं, असं अंधाऱ्यानं जायचं, जवळजवळ आपलं निघत. आणि हे दगडावानी वाटत बसलेलं करून यायचा, पाय त्याला खडावाचा पाय लागला. अरे बापरे, दगड काय वाटत कोण टाकला असं वाटत. लगेच त्याच्यातून बाहेर निघाले. कोण? कबीर महाराज. महाराज आता तर उपदेश केला की नाही मला, आता तर अनुग्रह केला की नाही मला, म्हणजे तुमचा पाय लागला माझ्या मस्तकावर,
त्या अर्थी तुम्ही मला अनुग्रह केला. आता मी 100% मानतो की माझे गुरु कोण? ही काय झाली? श्रद्धा निष्ठा. निष्ठा ही तरी रामानंद कातोरे मूर्खपणे काढला. तोंड काळा कर कुंकड खड्ड्यात बुडून बसतो. मला पाळतो की काय? हे काय गुरु करण्याची लायकी झाली? मारतो की काय? कातोरे स्पर्श झाला पाप्याचा चंडाळाचा मुसलमानाचा. मला मी मुसलमानाला शिवून घेत नाही आणि तुम्हाला इथं धक्का लावला असतो. चालता वगैरे जा बोंबलं अशी कातोरे. तरी कवी महाराज मला काय म्हणायचे महाराज, पण मी तुम्हाला गुरुच म्हणतो. माझे गुरु रामानंद गेलं तसं म्हणून इकडं आंघोळ केली, घरला आले, देवपूजा केली, सगळं केली, झालं. 4-2 दिवस गेले, 7-8 दिवस गेले, 4-2 दिवस. पुन्हा तिथे एक बाजार असते त्या गावात. काशी आता काशी मोठं गाव आहे. त्या बाजारामध्ये काही निमित्तानं आणि रामानंद लांबून कोणाला तरी काही वस्तू घेण्यामुळे आले आणि कोणाला तरी सांगितले ही वस्तू ती बाजारात होणार. कारण काही कोणाला शिवाशिवी करीत नव्हती बरं. इतके रामानंद वागणार होते ओरटाईत की स्पर्शास्पर्शन कुठेही बाजारात आहे, कुठेही काही घाणवाग. असा संन्यासी नव्हता ते, खरा संन्यासीच होता परमहंस. परमहंस येते होता ते, त्याला देव भी मराठे आणि ते लांबून उभा टाकले होते. लांब उभा टाकले होते आणि कबीर महाराजांनी बघितलं. म्हणजे रामानंद महाराज बाजारात आले. तिथं आला बाजारात कोण? कबीर. आणि सगळ्यात नाचायला त्या बाजारातल्या हजारो माणसं आहेत बरं काय. सगळे हजारो पब्लिक हे साक्षीदार माझे गुरु रामानंद स्वामी आहे. माझे गुरु कोण आहे? रामानंद स्वामी. असं नाचू लागलं. हे तर डोसकं सरकलं. हे म्हणले मुसलमान उग माझ्या आरोप करायला, त्याला कवा मी उपदेश केलाय गुरुला. उग बदनामी माझी की असा पात्याला उपदेश करते तर कोणा मुसलमान नाही ज्ञान सांगते महाराज. मग बदनामी व्हायला याच्यात म्हणून राग आला महाराज रामानंद स्वामीला. हा जवळ गेले, पायात त्या चप्पल काढलं, खडावा लाकडाची खडावा आणि 2 खडावा टकोऱ्या मारल्या. टकोऱ्या खडावा मारल्या. तरी म्हणले बघा आता हजारो माणसाच्या साक्षीनं आता तरी उपदेश झाला का नाही? माझ्या गुरुचा मला उपदेश झाला. माझे गुरु रामानंद. आणि मग रामानंद त्या लक्षात आलं खरा श्रद्धाळू आहे, त्याला आपण ज्ञान सांगायला अडचण. याला म्हणते शिष्य. याला काय म्हणते तर? आणि गुरु मुद्दाम परीक्षा बघत असतात याच्या अंतकरणातली एवढी भावना आहे का? मग मुसलमान म्हणले का पुन्हा नाही, तू कोण आहेस? मला जातीची गरज नाही, तुझी माझ्यावर श्रद्धा आहे ना, तुला मी उपदेश करतो. वागा याचा बदला घेतला महाराज. म्हणला कमी उद्धार केला, त्याला कृतार्थ करून टाकला. मग चांभाराचा रोहिदास बी कृतार्थ केला. त्याच लेवलचा होता तो, त्याच लेवलचा. आणि दुसरा वारकाचा सेना महाराज त्याच लेवल. असू द्या ना वारीक, असू द्या ना सांभार, काय हरकत आहे. आणि हे रामानंद ब्राह्मण आहे तरी पण यांचा उपदेश म्हणजे उद्धार केला. त्याचं कारण आहे की गुरुत्वाची लायकी अंगात आली पाहिजे. आणि गुरुत्वाची अंगात लायकी शिष्यत्वाची, बरं शिष्यत्वाची अंगात लायकी आल्याशिवाय गुरु ओळखायची गरज नसते. आणि अशा भामट्या शिष्याला भामटे गुरु मिळतात, ती बाजू वेगळी. त्याला आम्ही म्हणत नाहीत काही, ते भामटान हेही भामटे. खरा सद्गुरू कोणाच्या शिष्याच्या मागं लागतच नाही. मी तुमचा गुरु आहे असं म्हणून तोंडानं म्हणणारही नाही. लक्षात आलं? पण हे कलियुग आहे. हे कलियुगाचे लोक काय करतील, कसे वागतील सांगता येत नाही महाराज. म्हणून खर तर पत्नीचा पती जर सज्जन असेल तर तोच गुरु आहे. पत्नीचा गुरु कोण? आपला बाप जर अधिकारी असेल, ज्ञानवान असेल तर त्याच्या पोरायनं दुसऱ्याकडे कशाला त्याचे गुरु अरे अतिश. आणि मग तसे आहेत ना. आता नाथ मारासारखा बापा असल्यावर आता पोरग पंडितासारखं मूर्ख असल्यावर त्याला काय करावं. पण शहाणा पोरग जर असल्या एक नाथ मारासारखा गुरु म्हणजे बाप झालं भेटली. आणि बरेच गुरु शिष्याची दोन नाही का. कमाल कबीर, कबीराचा पोरगा कमाल कोणाकडे गेलता ते गुरुत्वाला नाही, त्याचा बापच गुरु होता. त्याचा कमालाचा बाप कबीर आणि कमालाचे गुरु कबीर. का? कबीर अधिकारी आहे आणि कमाल बी अधिकारी आहे. हे कमाल कळ म्हणजे ज्याचा बापच जर अधिकारी असेल त्याच्या पोराला दुसरा गुरु ओळखायची गरज. ज्या बाईचा नवरा जर चांगला अधिकारी असेल तर त्या बाईनं दुसऱ्या गुरुकडे जायची काय. पार्वती गेली का माझी होती कोणाकडे? तिचाच नवरा ब्रह्मज्ञानी आहे की माझेव. माझेवासारखा गुरु श्रेष्ठ कोण?
आदिनाथ गुरु सकळ सिद्ध. सकळ सिद्धांत. ज्ञानाचं माहेर घर आहे. आमचं साखरे संप्रदायातलं ज्ञान तर खरं तिथून आलं. ज्ञानोबाईकडे जे ज्ञान आलं ते ज्ञानाचं मूळपीठ भगवान शंकर आहे. ज्ञानाचं नाही, योगाचं मूळपीठ सुद्धा योगीला कोण आहे? भगवान शंकर आहे. मी एवढा मोठा भगवान शंकर गुरु त्या बाईचा, पार्वतीचा, तिनं दुसरा नाही गुरु केला. आपल्या नवऱ्याला शरण गेली बिचारी, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मुलाला आपला बाप जर चांगला असेल तर ते सद्गुरू आहे. बाईला आपला नवरा जर चांगला असेल तर ते सद्गुरू आहे. दुसऱ्याकडे जायची गरज पडतच नाही. आणि म्हणून आपले आई वडील किंवा अतिथी किंवा सद्गुरू आचार्य हे देव सांगितले, याच्या स्वरूपाकडे पाहत जा, शरीराकडे पाहत जा. शरीर दृष्ट्या प्रत्येक जन्म एक शरीर असल्यामुळं शरीराला गुरुत्व नाही, त्याच्या स्वरूपाला गुरुत्व असते. आणि स्वरूपानंच गुरु आहे. हे शरीर तर मड आहे. म्हणून आपलं कर्तव्य असल्यामुळं आपण सेवा केली पाहिजे. आपल्याला होईल तशी म्हणजे पेक्षा आपली जशी केली तशी आपण त्यांची केली पाहिजे. बरं काय, म्हणून इथं पामर करीत नाही म्हणले, पामर उलट करतय. बायकोच्या गणवताच्या पुढी पुढी करतय आणि मायबापाला दौडून लावतय. आणि दौडून लावल्यामुळे त्याला पाप लागल्याशिवाय, आणि मग पुन्हा म्हणते तर नागबली करायचा आहे, नारायण बली करायचा आहे, कोणी की सांगितलं पितृदोष झाला, अमुकण टमुकण, ह्या गोष्टी हे फुजूल, हे योग तुम्हाला खाण्यामुळे ही ढंग आहे. कोणाचे? त्या लोक त्याच्यात आरती झाली. आता ते तुमचा विश्वास बसणार नाही आमच्यावर, पण आम्ही अशा आमच्या आधी असं माझ्याकडे किती केले विचारायला, मला कसं करावं. मला फलाण्या ब्राह्मणाने सांगितलं की नारायण बोली नागबोली. मी तुझ्या बाप सरळ जाऊन मिळता नाही बाबा, तुझ्या आजा तुझ्या पंजा म्हणा नाही बाबा, विचार म्हणलं घरी जाऊन नाही. आणि नाही म्हणल्यावर नागबली काय बमलायला काय मरायला. ज्याचा बाप आजा पंजा सरळ जाऊन मिळाला त्याला नागबली. आणि ज्याचा बाप आत्महत्या वगैरे काही कारणाने मेलाय, त्याचा काही किंवा काही पुत्राने सांभाळलं नाही असा दोष लागलाय, त्याला नारायण बली. कोणलाय कोणतं कर्म का. पण ही इथं वरी दलाली अर्धी यायली ना आम्हाला इथं बसल्या बसल्या. कोणी बा महाराज तुम्हाला माहित नाही, दलाली आहेत आमच्या महाराजाच्या सगळ्याच्या. इथं तिकडे धाडायचं तुम्हाला वरी, त्याचे पत्ते असते. एक तर म्हणला 20,000 रुपये लागते. किती? आमच्या भाषेला सांगितलं, भाषा मला विचारली. म्हणला तुम्हाला विचारलं तुम्ही काय करणार, मग तो मुंबईत झालं म्हणून मी संधी म्हणला 20,000. आणि इथं द्या म्हणला, इथं द्या. ह्याच गावात आपल्या इथं गंगाच्या गावाला नाव सांगत नाही ते बामण म्हणलं, इथं द्या पैसे भरा, मी मोबाईल तुला आणि मी सांगत पत्ता देतो त्याच्यावर जा. दलाल यायचे 100% ह्याच्या काय 100% मी बोलायला इमानदारीने मला गात्या हात ठेवून त्या लोकांच्या दलाल यायचा. कोणी गेलं काय दुखायले म्हणून की नारायण बली, दुसरा उपायच नाही नारायण बली. असे कसे सगळ्याला पितृदोष लागले. एखाद्याला लागल, एखाद्याचा बाप आत्महत्येला मेला असेल, एखाद्याचा बाप काही सांभाळलं नसेल म्हणून ते पाप लागलं असेल. सगळेच का असेल का नारायण बलीवाले. पण काही तुम्ही जा पोट दुखायले म्हणून जा, तुमच्या पोटात गड्डा असू द्या, गड्डा काय बिमारीचा, तरी ते काय म्हणते नारायण बली नागबली. म्हणत नाही की गड्ड्याला दवाखान्यात जाय. काय रे येडे मानतो तुम्ही, तुम्हाला कळना, तुमच्या झाली अंधश्रद्धा आणि आम्ही तुमचा गैरफायदा कळणार रे कळना. हे कळकळीनं सांगायला कळून घ्या. अशा भामट्याच्या नादी तुम्ही लागू नका. आणि आपल्या कर्तव्याला सोडू नये माणसानं. आपले कर्तव्याचा पाऊल आहे का हे आपला पटावरला म्हणजे रस्त्यावरला बाजूला जाऊन इतकं सांभाळा भेटली गोष्ट एवढं. आणि एक चरण झालं असं. आता बायलेच्या गोता आवडीने पोसी का माता पित्यांशी दौडून उद्या तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावळी. आणि जातो यमपुरी भोगाबाई एवढं चरण सांगून त्या अभंग उद्या संपून टाकू. पुन्हा त्याच्या पुढचा अभंग कोणता असेल ते